गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकांना बसला। पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेला धान पीक जमीनदोस्त झाला। यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागातर्फे सुरू असून प्राथमिक सर्वेक्षणात 91 गावातील 470 हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले असून यामुळे 876 शेतकरी बाधित झाले आहेत। कापणीला आलेला धान पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होणार अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की आतापर्यंत कृषी अधिकारी व महसूल विभागाचे कोणीही अधिकारी शेतावर पाहणी व पंचनामे करायला आले नाहीत। दादा काय नाव तुमचं? गिरधरी शहर चालना बागते। काय सांगणार परतीच्या पावसामुळे आपल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे? तर आता तुम्हाला दिसतच आहे आपल्या बांधायतला पाणी तर निघूनच नाही राहिलाय, काही नाही। आणि हा धान पुरा लोटून गेलाय आणि या तुरतुळा लागलाय पक्का ना। सपत धान आता पिके तोडण्याच्या तयारीला होता पण आता तो रोखून गेला आणि त्याचा पुरा रस घेऊन तो पुरा खालती बांध्यामध्ये पडून गेला पाण्यामध्ये। आतापर्यंत आपल्या शेतात अधिकारी आले नाही का? नाही, कोणीच नाही आले अजून। काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आता परिस्थिती म्हणजे तेच आता उगा राहून जावाचा, काही नाही शेतामध्ये नाही जावाचा, असाच राहून जावाचा। शेताचं नाव सोडून दिला, कोणी आलं नाही त्याच्यात, काही नाही। आता आपण याला रोवून सऱ्याने मोठा केला आणि सप्पा पडून गेला, तोडा लाईनीत आला पण या पावसामुळे पडून गेला। आता शेतकऱ्याकडे काही उपाय राहिला नाही, आता त्याच्यावर फाशी लागून मरण्याची पाळी आली आहे। काय मागणी आपली? आता जो काही देणार आहे ते देतील, नाही तर मग शेतकरी आता लागले जात वाटेल। दादा काय सांगाल, शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले मात्र अद्यापही कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे कर्मचारी बांधांवर आलेले नाहीत, काय मागणी आहे शेतकऱ्यांची? आता बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये 22 सप्टेंबर पासून तर 1 ते 2 ऑक्टोबर पर्यंत अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला। या परतीच्या पावसानं संपूर्ण आमचे धानाचे पीक, भाताचे पीक, हातात आलेले पीक संपूर्ण नष्ट केलेले आहेत। आपण ज्या बांधावर आता बांधावर पाहू शकता आपण की अजूनही आमच्या बांधाईत भरभरून पाणी आहे आणि ह्या अति पावसामुळे मावा आणि तुरतुळा हा रोग एवढा भयानक वाढला की शेतं आता पूर्ण जडून भ्रष्ट झालेले आहेत माव्यामुळे। तर आमची शासनाला ही मागणी आहे की शासनाने हे पंचनामे करावे, त्वरित बांधावर येऊन पंचनामे करावे आणि ह्या पंचनाम्यांची डिटेल घेऊन आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला द्यावा। आम्ही माननीय तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला। तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की ह्या गोंदिया अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टीच झाली नाही, त्यामुळे कुठलाच आम्हाला लाभ देता येणार नाही। माननीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अशी कुठली शासनाची सूचना नाही आहे की तुम्ही पंचनामे करा, त्यामुळे आम्ही फक्त ढोबळमानाने शासनाला माहिती दिली आहे। पण जोपर्यंत शासनाचे अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक पंचनामा करणार नाही आमच्या शेतावरील आणि तोपर्यंत शासनाला खरीखुरी माहिती जाणार नाही की आमची खरंच किती नुकसान झालेली आहे, तोपर्यंत आम्ही मदतीची अपेक्षा तरी कशी करावी। आज असं झालं आहे की राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर दात कुठं मागायची, आणि आज हीच परिस्थिती आम्हा सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे, तालुक्याच्या शेतकऱ्यांची झालेली आहे। म्हणून आमची हेच मागणी आहे, या सरकार मायबाप ज्याला म्हणतो आपण, सरकार मायबापाला हीच मागणी आहे की आमची ही परिस्थिती पंचनाम्यावर घ्यावी आणि आम्हाला मदत जाहीर करावी। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।